परमेश्वराची नावाची महिमा हो. आपण सगळ्यांना हे नवीन महिन्याच्या वायदाच्या आराधनात आम्ही स्वागत करतो. परमेश्वराने आतापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले म्हणून धन्यवादाचा हृदयाने आपण सगळे परमेश्वराला एक सुंदर मराठी गीत बोलून परमेश्वराचा नावाचा महिमा करू. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला मावा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करुण्याला पुरी जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला मावा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करुण्याला पुरी जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारले आरोग्य या पावरा. प्रीतीने स्वीकारले आरोग्य या पावरा. पापाचा दरी तुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करुण्याला पुरी जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरी जीवा. किती आनंद हा. हालेलुया. स्तुती ओ परमेश्वरा, स्तुती ओ परमेश्वरा. हालेलुया. परमेश्वरा, तुमचा सारखा परमेश्वरा या जीवनात आम्हाला कोणीही आनंद देऊ शकत नाही. हालेलुया. परमेश्वरा, तुम्ही परमेश्वरा आमच्यासाठी परमेश्वर तुम्ही आपल्या स्वतःचा जीव परमेश्वरा दिले आणि परमेश्वरा आमचा परमेश्वरा तुम्ही उद्धार केले परमेश्वर. आणि हे उद्धारचे आनंद परमेश्वर स्वतःही न ठेवता परमेश्वर दुसऱ्यांनाही तुमच्या बाबत परमेश्वर सांगण्यासाठी, त्यांनाही परमेश्वर तुमच्या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांना तू सहायता मदत कर परमेश्वरा. आता पण परमेश्वरा आम्ही परमेश्वरा वचनाचा भागात जाणार आहोत परमेश्वरा. तू परमेश्वरा आमच्याशी जे बोलायला तुझी इच्छा आहे परमेश्वरा, जे वचन परमेश्वरा तू आमच्यासाठी ह्या महिन्यात परमेश्वरा ठेवलं आहेत ते परमेश्वरा तू प्रकट कर परमेश्वरा. ते वचन परमेश्वर प्रतिदिन परमेश्वरा आम्ही ते बोलून परमेश्वर अंगीकार करून परमेश्वरा चमत्कार परमेश्वरा आमच्या जीवनात घडण्यासाठी तू सहायता कर. तू तसं करणार आहे म्हणून धन्यवाद. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन. परमेश्वराच्या पवित्र नावाच्या स्तुती असो. हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले सर्वांनाच मी येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करते. हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेल्या वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. पहिला सामुवेल त्याच्या 12वा अध्याय 16वा वचन. आता स्तंभ उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्या देखत पहा. या वचनामध्ये असं लिहिलं आहे, आता स्तंभ उभे राहा आणि परमेश्वराच्या महान कृत्य आपल्या डोळ्या देखत पहा. परमेश्वराच्या महान कृत्य म्हणजे परमेश्वराच्या महान कार्याला तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यासमोर परमेश्वर दाखवणार आहे. कारण आपला परमेश्वर सर्व सृष्टीला सर्व आकाश आणि धरती सर्व कार्याला निर्माण केलेला सृष्टीकर्ता आहे. तो परमेश्वर महान परमेश्वर आहे. इथे भविष्यवक्ता सामुवेल इस्रायली लोकांना म्हणतो की तुमचा परमेश्वर जो परमेश्वर ज्याला तुम्ही उपासना करतात तो परमेश्वर महान परमेश्वर आहे. त्याचा कार्य खूप महान आहे. ते कार्याला तुम्ही तुमच्या डोळे समोर
पाहणार आहे. हालेलुया. परमेश्वर आपला खूप मोठा परमेश्वर आहे, खूप महान परमेश्वर आहे. तो परमेश्वराला आपल्या प्रति दिवसाच्या जीवनात आपण अनुभव करू शकतो. हालेलुया. अनुभव करू शकते. हालेलुया. कारण तो आपल्या जीवनात खूप मोठे मोठे कार्य, खूप महान कार्य करत असतो. हालेलुया. इथे इस्रायली लोक परमेश्वराला राजा असं बोलायला नफरत करून, इन्कार करून ते लोक परमेश्वराकडे, सामुएल भविष्यवक्ताकडे राजाच्या मागितले. म्हणून परमेश्वराने त्यांना हालेलुया एक राजा दिला. त्या राजा असताना पण ते लोक परमेश्वराच्या विरोध वागू लागले. परमेश्वराला जे आवडलं नाही ते कार्य करू लागले. जसे अन्य लोक परमेश्वराच्या विरोध पाप करत असते, तसंच हे लोक पण, इस्रायली लोक पण परमेश्वराच्या विरोध पाप केले. म्हणून सामुएल भविष्यवक्ता म्हणतो, तुम्ही काय करा, स्तंभ उभा राहा. म्हणजे परमेश्वर कसा आहे ते बघण्यासाठी तुम्ही स्तंभ उभा राहून परमेश्वराच्या महान कार्याला बघा, बघा. तेव्हा असं लिहिलं आहे त्या 17 वचनात, तेव्हा गेहू कटणीचा समय होतो, तेव्हा सामुएल परमेश्वराच्या परमेश्वराला हाक मारला आणि तो म्हटला की मी परमेश्वराला हाक मारेल, परमेश्वर माझा आवाज ऐकून. बघा, सामुएल नबी म्हणतो, मी परमेश्वराला जेव्हा पुकारेल तेव्हा परमेश्वर आकाशातून वर्षा पडवेल आणि बिजलीला पडवेल, गरजाघट होईल असं म्हणून तो परमेश्वराला पुकारू लागला. तेवढंच जेव्हा तो पुकारलं तेव्हा तो आकाशातून वर्षा पडू लागलं, बिजली पडू लागलं, गरजाघट होऊ लागलं. लोक सामुएलला भिऊ लागलं आणि परमेश्वराला भिऊ लागलं, घाबरू लागलं. ते लोक म्हटलं, निश्चय सामुएल जे म्हणतो तो खरा आहे. म्हणून ते लोक परमेश्वराचा पिछा करून परमेश्वराच्या मार्गात वागू लागलं. हालेलुया. परमेश्वर किती मोठा आहे, किती महान आहे हे घटनेतून ते लोकाला कळवून आला. म्हणून हालेलुया, ते लोक परमेश्वराच्या मार्गाने चालायला आपल्या जीवनाला समर्पित केले. तसंच परमेश्वराच्या प्रजा, तुम्हाला पण हे समजायला पाहिजे की आपला परमेश्वर किती महान आहे. जेव्हा आपण हाक मारतो, जेव्हा सामुएल परमेश्वराला पुकारला, परमेश्वर त्याच्या पुकाराला ऐकून तुरंत तेवढ्यात परमेश्वराने त्याला हालेलुया स्वर्गातून, आकाशातून वर्षाला पाडवले. तसं परमेश्वर जेव्हा तुम्ही पुकारतात, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मार्गात खराई रीतीने वागतात, तेव्हा परमेश्वर तुमच्या पण प्रार्थनाला ऐकून तुमच्या जीवनात मोठे मोठे कार्य करणार. म्हणून इथे लिहिले आहे, तुम्ही स्तंभ उभे राहा. उभे राहा म्हणजे तुम्ही शांत उभे राहा, तुम्ही भांडू नका, तुम्ही एक दुसऱ्यांच्या विरोध बोलू नका, तुम्ही हालेलुया कुडकुडू नका. तुम्ही काय करायचे, तुम्ही स्तंभ उभी राहा. म्हणजे परमेश्वराच्या समोर, परमेश्वराच्या उपस्थित तुमच्या सारा वेदनाला, सारा जीवनाच्या त्रासाला उंडेलून तुम्ही स्तंभ उभी राहा. परमेश्वर तुमच्यासाठी महत्वपूर्ण कार्य करणार आहे. ओ हालेलुया. ते तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहे. तुम्ही भिऊ नका, तुम्ही घाबरू नका. बघा, इस्रायली लोकांच्या समोर लाल समुद्र आला होता, तेव्हा ते लोक घाबरून परमेश्वराच्या विरुद्ध कुडकुड करू लागले. ते लोक मूसाच्या विरोध पण बडबड करू लागले. तेव्हा
तेव्हा परमेश्वराने काय केले, हालेलुया, त्यांना परमेश्वराने सांगितलं निगर्मन 14:13 मध्ये, तुम्ही शांत राहा, तुम्ही घाबरू नका, परमेश्वर तुमच्यासाठी करणारा उद्धाराला पाहणार आहेत. हालेलुया. परमेश्वर तुमच्यासाठी युद्ध करणार आहे. तुम्ही चुपचाप राहा. हालेलुया. तुम्ही शांत राहा. हालेलुया. तुम्ही जेव्हा शांत राहणार आहे, तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी लढणार आहे. तुमच्यासाठी परमेश्वर युद्ध करणार आहे. तुमच्यासाठी परमेश्वर वकालत करणार आहे. तुमच्यासाठी परमेश्वर हालेलुया आशीष करणार आहे. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत, हालेलुया, बडबड नका करा. तुम्ही एकमेकांवर, हालेलुया, क्रोध ठेवून भांडण नको करा. तुम्ही परमेश्वराच्या उपस्थित प्रार्थना करा. परमेश्वर नक्की तुमच्या जीवनात महान कार्य करणार आहे. हालेलुया. ते तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहणार आहे. तुम्हाला असं वाटते माझा परिवार अधिक दुःखाने भरलेले आहे, माझा जीवन खूप त्रासाने घेरलेले आहे, मला कोणी पण हालेलुया सोडू शकत नाही, हे संकटापासून मी वाचू शकणार नाही. परमेश्वर म्हणतो, तुम्ही स्तंभ राहून पहा, परमेश्वर तुमच्या जीवनात महान कार्य करणार आहे. हे तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास केले तर नक्की तुमच्या जीवनात परमेश्वराचा महिमा तुम्ही पाहणार आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीष करू दे. डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. स्तुती करते परमेश्वरा, धन्यवाद करते परमेश्वरा, तुम्ही दिलेले वचनाबद्दल धन्यवाद करते परमेश्वर. तुम्ही म्हटले आहे तुम्ही स्तंभ राहून, हालेलुया, पहा, तुमच्या परमेश्वर महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे. हे तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहे परमेश्वर. तुम्ही हालेलुया महत्त्वपूर्ण कार्य करणारा परमेश्वर आहे. आम्हाला माहीत असून परमेश्वर तुमच्या मार्गाने आम्ही खराई रीतीने न चलता, हालेलुया, परमेश्वर, आम्ही आमच्या मन जसं बोलते तसं आम्ही वागतो परमेश्वरा. आम्हाला क्षमा करा परमेश्वरा. तुमच्या बाई मानून परमेश्वर तुमच्या मार्गात खराई नाही चालवायला आम्हाला मदत कर परमेश्वर. आमच्या जीवनाच्या सर्व अडचणापासून आम्हाला सोडवून परमेश्वर तुम्ही आमच्या जीवनात महान कार्य करण्यासाठी मी विनंती करते. सर्व स्तुती आदर महिमा तुला देते. येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.